ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या सराईताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली। त्याच्याकडून 16 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। घरफोडी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध 50 गुन्हे दाखल असून न्यायालयाकडून जामीन मिळून तो नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता। त्यानंतर त्याने भोरमधील श्रीपतीनगर भागात 4 घरफोड्या केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे। लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने वय 31 राहणार मंगळवेढा असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर उपस्थित होते। भोर शहरातील श्रीपतीनगर भागात एकाच वेळी 4 बंद घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याची घटना 13 जानेवारी रोजी घडली होती। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता। पोलिसांनी श्रीपतीनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले। घरफोडी करण्यापूर्वी 5 ते 6 आधी माने तेथे येऊन गेला होता। त्याने बंद घराची पाहणी केली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। माने मोटारीतून शिरवळकडून पुण्याकडे निघाल्याची माहिती तपास पथकाला मिळाली। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। ससेवाडी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। माने याच्याकडे असलेल्या आधार कार्डवरून लखन अशोक कुलकर्णी असे नाव आहे। तो सचिन माने या नावाने वावरतो। त्याच्याकडून ऐवज मोटार असा 16,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आज इथे प्रामुख्याने 2 गुन्ह्यांची माहिती देण्याकरता आम्ही सगळ्या प्रेसच्या मंडळींना आमंत्रित केलं। यामध्ये नारायणगाव येथे एका वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी करून तिचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते। यामध्ये हा दिवसा घरफोडीचा प्रकार होता। यामध्ये 3 आरोपी मूळतः अहिल्यानगर जिल्ह्यात राहणारे होते। त्यांनी हा प्रकार केला होता। त्यामध्ये 3 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि ह्या वयोवृद्ध महिलेकडे जे दागिने यांनी चोरले होते ते सगळे दागिने आम्ही हस्तगत केले। ह्यामध्ये एक स्प्लेंडर मोटरसायकल, सोन्याचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि 2 सोन्याच्या नथ असा एकूण 1,90,000 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे।